नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अ, आजच्या ह्या संवाद सारथीच्या 151व्या पुष्प गुंफण्यापूर्वी आज संकल्प फाउंडेशन विषयी एक 2 मिनिटात माहिती देतो. आमचं फाउंडेशन गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून कार्यरत आहेत. आम्ही ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या NGOचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचं शिव व्हावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करतं. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. कल्याण न भूले माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की त्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून शेतीच्या विविध पद्धती, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत स्क्रीनचा वापर खूप वाढला होता. टीव्हीची स्क्रीन असेल, मोबाईलची स्क्रीन असेल, कम्प्युटरची स्क्रीन, त्यावर कसं कंट्रोल करायचं यासाठी आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंटचं वर्कशॉप घेतले ऑनलाईन च्या माध्यमातून. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईनच्या स्वरूपात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. हे सगळं करत असताना जाणवत होतं की असं एक काहीतरी संवादात्मक प्रकल्प किंवा कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का. खूप चर्चा केल्यानंतर आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संवाद सारथी या वेबिनार सिरीजची सुरुवात आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त सुरू केलं 15 ऑगस्ट 2022ला. आणि आतापर्यंत 150 वेबिनार्स या ठिकाणी झाले. जितके महानुभाव आले ते त्यांच्या क्षेत्रात नक्कीच मास्टर ब्लास्टर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं कार्यकर्तृत्व आहे. याचा मुख्य उद्देश हाच होता संवाद सारथीचा की जे पण डिफरंटली एबल किंवा अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो आणि तो संघर्ष करत असताना ते आपल्यातल्या उणिवा कशा शोधून काढतात, त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, हे सगळं ते जीवन जगत असताना त्यांचा प्रवास
कशा पद्धतीने अगदी स्वतःला सिद्ध करेपर्यंत नेत असतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही याची सुरुवात केली. आणि निश्चितच गेल्या 3 वर्षात 8 राज्यातले, महाराष्ट्रातले जवळजवळ 30 जिल्ह्यातली व्यक्ती, महानुभाव येऊन गेले. ज्यावेळेस ते बोलतात, त्यांचा जीवन प्रवास शेअर करतात, तर आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात, आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याची एक अ, संधी मिळते. आमच्या एनजीओला त्याबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते सुयशजी यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामने द्वारा आयोजित वेब संवाद सत्र संवाद सारथी के पुष्प 151। सच है दोस्तों, सच है कि मंजिल हासिल करने के लिए अभ्यास सबसे बड़ी पूंजी है। अभ्यास करते करते भी जब तक मंजिल न मिले तब तक बेशक, लेकिन देर सवेरे मंजिल शर्तियां हासिल हो ही जाती है। ऐसे ही अपने शर्तियों पर मंजिल हासिल करने वाले आज के वक्ता है। अपनी दिव्यांगता पर मात देकर खेल के क्षेत्र में विशिष्ट मुकाम बनाने वाले महाराष्ट्र राज्य के सोलापुर जिले के निवासी, अर्जुन पुरस्कार प्राप्त करने वाले अंतरराष्ट्रीय स्विमर माननीय सुरेश नारायण जादव जादव जी सर आज वेब संवाद सत्र संवाद सारथी के 151 पुष्पों को बांधने का सौभाग्य सर जी को प्राप्त हुआ है। सर जी ने आज तक स्विमिंग में बहुत बड़े बड़े मुकाम हासिल किए हैं। 2016 में रियो पैरा ओलंपिक 50 मीटर फ्री स्टाइल और बटरफ्लाई में नौवा नौवा 9 स्थान सर जी ने प्राप्त किया है। 2016 में रियो पैरा ओलंपिक 200 मीटर आयाम में 10वां स्थान प्राप्त किया है। 2016 में हुए इंडोनेशिया एशियन पैरा गेम ऐसा ऐतिहासिक अचीवमेंट सर का है, पदक सर जी ने प्राप्त किया है। 2020 में टोक्यो पैरा ओलंपिक में भी सर पार्टिसिपेट हुए थे, और उस पे भी उसमें भी सर ने मेडल हासिल किए थे। 2022 में राष्ट्रमंडल खेल खेल में 50 मीटर फ्री स्टाइल 33.3 सेकेंड का सर जी ने रिकॉर्ड बनाया था, 5वें स्थान पर सर थे। 2023 में चीन में होने वाले एशियन पैरा ओलंपिक में भी सर जी ने गोल्ड मेडल हासिल किए थे, और 2024 में पेरिस में होने वाले पैरा ओलंपिक गेम्स 50 मीटर बटरफ्लाई स्विमिंग में सर जी ने 10वां स्थान प्राप्त किया था। ऐसे सर जी ने आज तक इंटरनेशनल लेवल पर 9 सिल्वर पदक प्राप्त किए हैं, 5 गोल्ड मेडल मेडल प्राप्त किए हो, और 8 ब्रांज मेडल सर जी ने इंटरनेशनल लेवल पे प्राप्त किए हैं। और नेशनल लेवल पे सर जी ने 9 सिल्वर, 52 गोल्ड और 3 ब्रांज मेडल सर जी ने हासिल किए हैं। और स्टेट लेवल पे 50 गोल्ड और 1 ब्रांज मेडल सर जी ने आज तक हासिल किए हैं। ऐसे ग्रेट वक्ता आज हमको प्राप्त हुए के 137 और उससे भी ज्यादा मेडल सर जी ने अचीव किए हैं। ऐसे जो हमारे माननीय वक्ता है, माननीय सुयश नारायण जी जादव सर, सुयश की जीत की प्रेरक कहानी, इस विषय पर हमसे संवाद करेंगे। तो आइए हम भी संकल्प फाउंडेशन की संवाद सारथी वेब संचार पहल में भाग ले और बाधाओं को दूर करने और आगे बढ़ने के लिए ऊर्जा प्राप्त करें। अधिक समय न लेते हुए मैं अगली कड़ी विशाल जी सर जी को सौंपती हूँ। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर अनीता मैम। मैं सुयश सर से रिक्वेस्ट करता हूँ कि वो अपना जीवन प्रवास हमारे साथ साझा करें। सर, आप मराठी, हिंदी, इंग्लिश जो भी आपको कन्वीनियंट है उस लैंग्वेज में बात कर सकते हो। बहुत बहुत स्वागत है सर आप।
Thank you. Thank you so much. First of all, thank you so much, Sankalp Foundation अँड विशाल सर. तुम्ही 2-3 दिवसांपासून, नॉट इव्हन 2-3 दिवस, खूप दिवसांपासून तुम्ही आपण कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि तुम्ही मला या प्रोग्रामसाठी बोलवलं, त्याबद्दल खरंच मी तुमचं खूप मनापासून आभारी आहे. आणि सॉरी, थोडंसं लेट झालं. मी ॲक्च्युली 7:30 पावणे 8 वाजता आज माझी ट्रेनिंग झाली, त्यामुळं मी 8 वाजता ऑनलाईन येऊ शकलो नाही. पण मग 8:30 वाजता आपण हे चालू केलं. सो त्याबद्दल थोडंसं एनिवे, मित्रांनो, तुम्ही जे पण फेसबुक लाईव्ह आहे किंवा इथं जेही पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही बघत आहात मला दोन्ही हात नाही आहेत. सो मी हे माझ्या दोन्ही हातांना कसं झालं, म्हणजे दोन्ही हात कशामुळे कट झाले, त्यानंतर मी स्विमिंगमध्ये कशी सुरुवात केली, मला काय डिफिकल्टीज आल्या, त्यानंतर मी आज इथपर्यंत कसं येऊन पोहोचलो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सुरुवातीला मी सांगेल की माझे पप्पा नॅशनल स्विमर होते. ते जेव्हा स्विमिंग करायचे स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट, सॉरी, म्हणजे विभाग, राज्य, या लेवलला ते स्विमिंग करायचे. आणि एक वर्ष काय झालं, त्यांची स्टेट लेवलमध्ये जिंकले, नॅशनलला सिलेक्शन झालं. पण त्या वर्षीची जी नॅशनल कॉम्पिटिशन आहे, ती कॉम्पिटिशन काही कारणानिमित्त कॅन्सल झाली. सो त्यांचं जे स्वप्न होतं स्विमिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं, नॅशनल व्हायचं, ते स्वप्न अपूर्ण राहिलं. मग त्यांनी त्यावेळेसच त्यांनी ठरवलं, आपण जे स्वप्न पूर्ण नाही केलं ते आपल्या मुलाकडून त्यांनी पूर्ण करून घ्यायचं असं ठरवलं. सो वयाच्या अगदी 3ऱ्या-4थ्या वर्षी, 4-5 वर्षांचा होतो त्यावेळेस त्यांनी मला विहिरीमध्ये स्विमिंग शिकवलं. आणि मी स्वतः ते स्विमर असल्यामुळे मला सगळे स्विमिंगचे टेक्निक्स, बेसिक गोष्टी ह्या सगळ्या त्यांनी शिकवल्या. आणि मी विहिरीमध्ये प्रॅक्टिस चालू केली आणि माझी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस चालू होती. पण काही दिवसानंतर, म्हणजे मी आय थिंक मी 6th स्टँडर्डमध्ये होतो. आणि 6th स्टँडर्डमध्ये असताना माझ्या भावाचं, म्हणजे कझिन ब्रदर आहे, त्याचं लग्न होतं एका स्कूलमध्ये. आणि स्कूलच्या वरून इलेक्ट्रिक लाईन गेली होती आणि त्या स्कूलच्या वरती, ते ॲक्च्युली स्कूल अंडर कन्स्ट्रक्शन होती, त्याच्यामुळे त्या स्कूलच्या वरती आयर्न रॉड पडले होते. सो आम्ही माझ्या मित्रांबरोबर लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभाला तिथे गेलो. आणि टेरेसवरती गेल्यानंतर तिथे जे पडलेले लोखंडी गज होते, ते लोखंडी गज मी हातात घेऊन बॅलन्स करायला लागलो. पण अनफॉर्च्युनेटली माझ्या पाठीमागे जी इलेक्ट्रिक लाईन होती, त्या लाईनला ते लोखंडी गज चिटकले आणि दुर्दैवाने माझ्या दोन्ही हातांना करंट लागला आणि माझे दोन्ही हात बिलो एल्बो अँप्यूट करावे लागले. सो त्यावेळेस माझी पूर्ण फॅमिली डिस्टर्ब झाली. त्यानंतर माझे पप्पा, ज्यांनी माझ्याबद्दल बरीच स्वप्न बघितली होती, त्या स्वप्नांचं काय, त्यानंतर माझ्या फ्युचरचं काय, माझ्या करिअरचं काय, हे सगळे प्रश्न त्यांना खूप भेडसावत होते. आता ह्याचं कसं होणार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते खूप टेन्शनमध्ये होते. आणि त्यामुळेच त्यांना काही समजत नव्हतं काय करायचं काय नाही. मग यामध्येच 2-3 वर्ष वाया गेले. मला म्हणजे इव्हन शाळेमध्ये पण कसं करायचं काय करायचं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. मग याच्यामध्ये 2-3 वर्ष वाया गेले. त्यानंतर ऍक्च्युली काय झालं, मी माझ्या फॅमिली बरोबर, जॉईंट फॅमिली बरोबर, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर एक रिलिजियस प्लेस आहे शिवजीचं. तर त्या ठिकाणी मी माझ्या फॅमिली बरोबर गेलो. आणि तिथे एक कुशाव्रत म्हणून एक तलाव आहे. सो करंट लागल्यानंतर मी फर्स्ट टाइम त्या तलावामध्ये उतरलो, त्या पाण्यामध्ये उतरलो. आणि जसं मला पप्पांनी शिकवलं होतं तसं सेम त्या पद्धतीनं मी स्विमिंग करायला लागलो. मी लहान होतो अगदी, वयाचे 13-14 वर्षांचा होतो. त्यामुळं मी मी स्विमिंग करायला लागलो, याचं मला जास्त काय फारसं गांभीर्य नव्हतं. पण पप्पांना त्याचा कॉन्फिडन्स आला की बाबा अजूनही हा स्विमिंग करू शकतोय. सो त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांनी मग थोडी माहिती काढली पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशन बद्दल आणि त्यांना समजलं की पॅरा स्विमिंग कॉम्पिटिशन होतात. आणि हे समजताच हार्डली 15 ते 20 दिवसानंतर माझी नॅशनल लेवल सॉरी स्टेट लेवल कॉम्पिटिशन नाशिक येथे झाली. आणि मी त्या कॉम्पिटिशनला गेलो, खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला, नॅशनलला सिलेक्ट झालो, नॅशनललाही खूप चांगला परफॉर्मन्स केला. आणि अशा पद्धतीनं 2007 पासून माझी स्विमिंग करिअरला सुरुवात झाली. आणि आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी जवळपास या म्हणजे 2007 पासून ते 2025 जवळजवळ 18 वर्ष झालेली आहेत. सो या 18 वर्षांमध्ये स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल या सगळ्या स्पर्धेमध्ये
गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ हे सगळे मेडल्स मिळून मी मोर दॅन 150 मेडल्स मी जिंकलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा जो क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो म्हणजे एकलव्य पुरस्कार, तो देखील मला 2017-18 मध्ये मिळाला. त्यानंतर केंद्र शासनाचा सर्वात म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट स्पोर्ट्स अवॉर्ड सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तो देखील अर्जुन अवॉर्ड मला 2020 मध्ये मिळाला. आणि याचबरोबर मी 3 पॅरालिम्पिक्स मध्ये पार्टिसिपेट केलो. त्याच्यानंतर 4 वर्ल्ड चॅम्पियनशिप मी खेळलेलो आहे. त्यानंतर 2 एशियन गेम्स खेळलेलो आहे. एक कॉमनवेल्थ गेम खेळलेलो आहे. सो ही माझी आतापर्यंतची अचिव्हमेंट आहे. येस. तर जसं तुम्ही स्विमिंग बद्दल सांगितलं, तसं तुमच्या शिक्षणाबद्दल आणि आता करत असलेले करिअर म्हणजे बियॉन्ड युअर स्विमिंग, त्याच्याबद्दल पण सांगा. मी ऍक्च्युली सध्या ऍक्च्युली तुम्ही हा सॉरी अभ्यासाचं तुम्ही विचारलं. सो मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. मी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी फुल टाइम स्विमिंग केलं. आणि स्विमिंग केल्यानंतर माझं जे एशियन गेमचं गोल्ड मेडल आहे 2018 जे इंडोनेशियामध्ये एशियन गेम्स झाल्या, त्याच्यामध्ये मी जे गोल्ड मेडल जिंकलं, त्या गोल्ड मेडलच्या बेसवरती मला आपल्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये, महाराष्ट्र स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये मी क्लास 1 ऑफिसर आहे ॲज अ स्विमिंग कोच. सो सध्या हे माझं प्रोफेशन आहे. सर, या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की एका इलेक्ट्रिक शॉकमुळे तुमचं म्हणजे बाय बर्थ अपंगत्व नव्हतं, नंतर आलं. तर मग हे सगळं जसं तुम्ही सांगितलं की 3 वर्ष खूप शोधण्यातच गेलं की आता पुढे काय करायचं. पण मग तेव्हा तुमचं तुम्ही तर अगदी लहान असणार, तर फॅमिली आणि तुम्ही, तर हे कसं सिच्युएशन सांभाळली? सिच्युएशन टू बी ऑनेस्टली मी लहान होतो, त्यामुळं ह्या आवाज येतोय माझा? हॅलो. हो, येतोय सर, येतोय. हा. टू बी ऑनेस्टली मी लहान असल्यामुळे मला या परिस्थितीचं की बाबा माझे हात कट झालेत आणि माझ्यावरती किंवा माझ्या कुटुंबावरती खूप वाईट परिस्थिती आलेली आहे, हे या गोष्टीचं मला फारसं गांभीर्य नव्हतं. पण जसं जसं मी मोठा होत जाईल तसं तसं समजलं की यार माझे हात कट झालेले आहेत, माझ्या डेली लाईफस्टाईलमध्ये लिमिटेशन्स येत आहेत, बाकी सगळी मुलं त्यांची त्यांची कामं करतायत आणि मी मात्र माझ्या घरी राहतोय. म्हणजे इव्हन मी कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये जरी गेलो तरी मला समजतं की बाकी मुलं ज्या पद्धतीनं खेळतायत, काम करतात, त्या पद्धतीनं मी करू शकत नाही. सो थोडं थोडं मला ह्या गोष्टींची कुठेतरी कमी वाटत होती. पण मग हे ऍक्च्युली मला जे करंट बसला तो लहान वयात करंट बसला. त्यामुळं एखादी गोष्ट आपल्याला कमी वयामध्ये झाली तर आपण पुढचं आयुष्य जे आहे ते लवकर हॅबिच्युअल बनतं. सो मला या सिच्युएशन मध्ये म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की बाबा माझी कंडिशन अशी आहे आणि या कंडिशन मध्येच मला जगायचं आहे किंवा या कंडिशन्स मध्येच मी माझं डेली लाईफस्टाईल आहे किंवा माझं डेली रुटीन आहे ते करायचं आहे. सो स्लोली स्लोली ह्या सगळ्या गोष्टी मला हॅबिच्युअल झाल्या. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला कोणतीही गोष्ट तुम्ही जर फ्रिक्वेंटली करत राहिला, प्रॅक्टिस करत राहिला, तर तुम्हाला ते इझिली जमतं. सो माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज नाही झालं की बाबा मला हात नाही येत आणि ड्यू टू म्हणजे हात नसल्यामुळं मी हे काम करू शकत नाही किंवा ते काम करू शकत नाही, असं मला बिलकुल पण नाही झालं. आणि बस तेच ऍक्च्युली चॅलेंजेस होते त्या, पण कमी वयामध्ये झालं, लवकर हॅबिच्युअल झालो आणि जे प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम्स येण्याऐवजी मी त्या गोष्टींवरती मात करत गेलो. सो दॅट्स ऑल. आणि हे सगळं शिक्षण घेताना पण कसं तुम्ही हे सगळं सहजतेने नेलं की मी कधी शाळा, येस. कॉलेज? येस. सी मी कधी विचारच नाही केला की बाबा मला हात नाही त्याच्यामुळे माझा हात नसल्यामुळे माझ्या शिक्षणावरती परिणाम होईल किंवा हात नसल्यामुळे माझ्या स्विमिंगवरती परिणाम होईल किंवा हात नसल्यामुळे माझ्या डेली लाईफस्टाईल वरती परिणाम होईल. ह्या गोष्टींचा मी कधी विचारच नाही केला. सी मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा, मी अभ्यास केला. मी ह्या गोष्टींचा विचारच नाही केला मला हात नाहीत म्हणून मी आता अभ्यास कसा करू. नाही, मला डोळे चांगले आहेत आणि फॉर्च्युनेटली मला लिहिता येतं. माझ्या हे जे हात आहे ना, आपला हातातला जो हातातलं जे घड्याळ असतं, त्या घड्याळासारखा मला एक बेल्ट आहे आणि त्या बेल्ट मध्ये पेन अडकवायला जागा आहे. सो ते मी हाताला तो बेल्ट बसवला, पेन अडकवला की वर्गामध्ये शिक्षक ज्या स्पीडने सांगतील, बाकी मुलं ज्या स्पीडने लिहितात त्या स्पीडने मी वर्गामध्ये लिहायचो. आणि इवन मी माझे एक्झाम किंवा माझे पेपर्स जे आहेत ना,
ते सुद्धा मी स्वतः राईट केलेले आहेत. आणि माझं अक्षरही खूप चांगलं आहे, त्याच्यामुळं कधी प्रॉब्लेमच नाही आला. मला लिहायचा कधी प्रॉब्लेम नाही आला, किंवा वाचनाचा कधी प्रॉब्लेम नाही आला, किंवा बाकी अदर कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आला. सो तुम्ही जे समजताय की बाबा मला अभ्यासामध्ये चॅलेंजेस आले, सो ऑनेस्टली मला अभ्यासामध्ये काहीच चॅलेंजेस नाहीत आले. वाव, खूप छान सर. म्हणजे हे नवीनच की मला ते शंका होती की तुमचे पेपर कोणी रायटरनं लिहिले का, पण ते तुम्ही म्हटले की स्वतः प्रॅक्टिस करून आणि जे उत्तर दिलं आधी की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तर त्या पद्धतीने तुम्ही स्वतःच हे सगळं टॅकल करत करत जिंकले. मला तुमचं संपूर्ण आयुष्यात व्हॉट इज द हॅपीएस्ट मोमेंट, की तुमचा आवडता किंवा आनंदाचा, सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला, की तो कधी विसरू शकत नाही? 2018 मध्ये इंडोनेशियाला जे एशियन पॅरा गेम्स झाल्या, त्या एशियन पॅरा गेम्स मध्ये जिंकलेलं गोल्ड मेडल. आणि त्याचं कारण असं आहे की इंडियन पॅरा स्विमिंग हिस्ट्रीमध्ये एशियन पॅरा गेम्स मध्ये कधीही इंडियानं गोल्ड मेडल जिंकलं नव्हतं. बरेच मेडल होते, सिल्वर मेडल होते, ब्रॉन्झ मेडल होते, बरेच होते, पण स्विमिंग मध्ये एकही गोल्ड मेडल नव्हतं. सो इंडियन पॅरा स्विमिंग हिस्ट्रीमध्ये एशियन गेम्स मध्ये मेडल जिंकणारा मी पहिला एकमेव स्विमर आहे. आणि ते इव्हन माझ्या लाईफ मधलं सुद्धा इंटरनॅशनलचं पहिलं गोल्ड मेडल आहे. सो ते आहे. आणि ते यासाठी स्पेशल आहे की मी 6 महिने. आवाज येतोय? हॅलो. हो, येतोय सर, येतोय. हा. सो त्या कॉम्पिटिशनच्या आधी मी 6 महिने खूप मोठ्या इंजुरीमध्ये होतो. ऑलमोस्ट मी स्विमिंग सोडून देईल या कंडिशन मध्ये होतो. पण मग स्विमिंग सोडून नाही दिलं. थोडेसे पेशन्स ठेवले आणि फिजिओथेरपी, रिकव्हरी ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थितपणे काळजी घेतली. आणि ठीक कॉम्पिटिशनच्या 2 ते 2.5 महिने मी फिजिकली फिट झालो. आणि त्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये खूप हार्डवर्क केलं, खूप छान प्रॅक्टिस केली आणि कॉम्पिटिशनला गेलो. कॉम्पिटिशनला गेल्यानंतर पहिल्या दिवशी माझे 2 इव्हेंट होते. त्या दोन्ही इव्हेंटमध्ये मी ब्रॉन्झ मेडल जिंकलं. आणि ऍक्च्युली काय असतं, सॉरी, ऍक्च्युली काय असतं, आम्ही कॉम्पिटिशनला जे कॉस्ट्युम यूज करतो, ते कॉस्ट्युम एवढं टाईट असतं की बाबा ते कॉस्ट्युम जर एका तासापेक्षा जास्त वेळ घातलं तर आपल्या बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन कमी करतं, एवढं घट्ट असतं ते. आणि अनफॉर्च्युनेटली माझे बॅक टू बॅक इव्हेंट असल्यामुळं ते कॉस्ट्युम मी जवळपास 2.5 ते 3 तास माझ्या बॉडीमध्ये होतं. आणि त्या दोन्ही इव्हेंटमध्ये मेडल जिंकल्यामुळे मला परत मेडल सेरेमनीसाठी बोलवलं. कॉस्ट्युम तसंच घातलेलं होतं, काढलं नव्हतं. सो मला मेडल सेरेमनीसाठी बोलवलं, मेडल सेरेमनीसाठी गेलो, ते घेतलं, मेडल्स वगैरे घेतले. आणि जेव्हा वापस आलो तेव्हा ऑलमोस्ट 3 तास होऊन गेले होते. आणि जेव्हा मी ते कॉस्ट्युम काढलं तेव्हा मला लिटरली व्यवस्थित चालता येत नव्हतं. माझं हॅमस्ट्रिंग पूर्ण स्टिफ झालं होतं. आणि नेक्स्ट डे नेक्स्ट डे माझा मेन इव्हेंट होता, ज्याच्यामध्ये मी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सो त्या इव्हेंटमध्ये माझा गोल्ड मेडलचे मला खूप चान्स होते. आणि आदल्या दिवशी तर अशी कंडिशन झालेली, मग मी त्यावेळेस माझ्या कोचला सांगितलं असं असं झालेलं आहे. तर त्यांनी म्हणे आता काही करू शकत नाही, जे बेसिक गोष्टी आहेत किंवा जे आपण म्हणतो ना फर्स्ट एड बॉक्स, किंवा प्राथमिक जो उपचार आहे तो तो जो आहे तो केला. आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा इव्हेंटच्या आधी वॉर्मअप करायचा नाही, डायरेक्ट इव्हेंटला जायचं. मग मी डायरेक्ट थोडंसं पाण्यामध्ये उतरलो, जस्ट म्हणजे पाण्याचा फील येण्यासाठी पाण्यामध्ये उतरलो. आणि तिथून कॉम्पिटिशनला गेलो. आणि कॉम्पिटिशनला गेल्यानंतर मी ब्लॉकवरती चढलो. ब्लॉकवरती चढल्यानंतर जेव्हा रेफरीने विसल दिली, मी डायव्ह मारली. डायव्ह मारल्यानंतर म्हणलं आता इंजुरी असेल नसेल ती गोष्ट डोक्यामध्ये घ्यायची नाही, जे होईल ते होईल, इव्हेंट फिनिश करायचा. त्यानंतर जर काय झालंच तर आपल्याला हॉस्पिटल आहे, बाकी सगळ्या गोष्टी परत बघता येतील, हे मी ठरवलं. त्यानुसार मी डायव्ह घेतली. डायव्ह घेतल्यानंतर मी पाण्याच्या खालून बघितलं की बाबा आजूबाजूचे कुठे आहेत. आणि त्याच्यामध्ये मला समजलं की बाबा मी सर्वांच्या पुढे आहे. आणि तेव्हा मी माझा स्पीड जो आहे तो मी प्रचंड वाढवला. आणि जेव्हा मी 50 मीटर पूर्ण फिनिश केलं तेव्हा आजूबाजूला बघितलं की माझ्या आजूबाजूला जास्त जवळ कोणी नव्हतं. आणि मी फिनिश केलं होतं आणि माझा पहिला नंबर आला होता. सो यामुळं की बाबा माझा पहिला नंबर आला, माझ्या लाईफ मधलं पहिलं गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर त्याच कॉम्पिटिशन मध्ये माझं जे लाईफ बेस्ट टायमिंग आहे ते बेस्ट टायमिंग केलं. आणि अगेन 2020 मध्ये ज्या पॅरालिम्पिक्स होणार होत्या, त्या पॅरालिम्पिक्स साठी सुद्धा मी क्वालिफाय केलं.
सो या बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि ते ही एकतर 6 महिने आधी इंजुरीमध्ये होतो, त्यातून कसा बसा रिकवर झालो, त्यानंतर कॉम्पिटिशनच्या एक्झॅक्टली 1 दिवस आधी परत आणखी इंजुरी झाली. आणि एवढ्या सगळ्या डिफिकल्टीज, एवढे सगळे प्रॉब्लेम येऊन सुद्धा जर मी त्या कॉम्पिटिशनमध्ये मेडल जिंकत असेल आणि ते मेडल जिंकलं, त्यानंतर आम्हाला मेडल सेरेमनीसाठी बोलवलं. आम्ही टोटल मी, चायना आणि जपान असे फर्स्ट सेकंड थर्डचे असे कंट्रीज होते. सो माझा पहिला आला, चायनीजवाल्याचा दुसरा आला, जॅपनीजवाल्याचा तिसरा आला. सो या तिघांमध्ये आपल्या इंडियाचा फ्लॅग वरती जातोय, इंडियाचं आपलं नॅशनल अँथम वाजतंय. आणि ऍक्च्युली मला म्हणजे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही एवढा मला अभिमान, एवढा आनंद आणि एवढा हॅपीनेस त्यावेळेस होत होता. आणि खरंच मी म्हणजे खूप खुश होतो. आणि जेव्हा इंडियाचं अँथम चालू झालं, राष्ट्रगीत चालू झालं, तेव्हा मी आणि प्लस जे आम्हाला सपोर्ट करणारे जे होते, चीअर्स करणारे जे होते, ते लिटरली सगळ्या सगळ्या जणांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सो यापेक्षा आणखी प्राऊड आणि यापेक्षा आणखी हॅपी मुवमेंट कोणता असू शकतो. सो तो एक माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात अविस्मरणीय क्षण आहे. सर याच्या अगदी विरुद्ध, व्हॉट इज द वर्स्ट मोमेंट की खूप वेदना झाल्या की तो क्षण विसरू शकत नाही? ऍक्च्युली काय असं तर फारसं तर नाहीये. अ, हा, असं होतं, वेदना होतात, खूप त्रास होतो. ते कधी कॉम्पिटिशन मध्ये नाही, ते होतं कधी जेव्हा आम्ही रेग्युलर ट्रेनिंग करतो, दररोजची ट्रेनिंग करतो. बऱ्याच वेळा असं होतं, नाही यार आज खूप म्हणजे खूप खूप एक्झर्शन झालेलं आहे, मला आता मी इथून पुढे पुश करू शकत नाही स्वतःला. मी संपलेलो आहे, थकलेलो आहे, पूर्ण नाही करू शकत. पण मग तेव्हा एकच आठवतं की आपण चालू कशासाठी केलं, आपण कशासाठी हे स्टार्ट केलेलं आहे. मग त्या गोष्टींचा जेव्हा डोक्यामध्ये विचार येतो, तेव्हा किती जरी दमला आणि किती जरी थकलं तरी स्वतःला पुश करतो. आणि ते एक मोटिवेशन जे आहे ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की वर्स्ट टाइम किंवा वर्स्ट सिच्युएशन कोणती, तर एखाद्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये जर बाकी सगळ्या गोष्टी, तुमच्याकडे फायनान्शियल सपोर्ट असेल, तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असेल, फेडरेशनचा सपोर्ट असेल, आणि तुमच्या आयुष्यात या तीन गोष्टी सोडून जर आणखी कोणती बिकट परिस्थिती असेल, तर तुम्ही ट्रेनिंग करत असताना आलेला थकवा किंवा तुम्ही थकलेला असाल. बऱ्याच वेळा असं होतं की बाबा नाही, मला आता ट्रेनिंग झेपत नाही, मी आता बास करतो. सो तो जो पॉइंट आहे ना, तो तुमच्या लाईफ मधला, खेळाडूच्या लाईफ मधला हा एक वर्स्ट सिच्युएशन असतो. आणि त्यालाच आपण ओव्हरकम करायचं असतं. आणि आपण थोडा तो जो फेज आहे त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू करायचं असतं. बस, दॅट्स ऑल. म्हणजे न थकना है ना रुकना है, यही मंत्र येस, है. येस. सर हे सगळ्या याच्यात जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही नाशिकला गेलेत आणि तिथंच तलावात उडी मारली आणि पोहायला सुरुवात केली. तर तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे अगदी त्या छोट्याशा तलावापासून तर आता इंटरनॅशनल स्विमर इथपर्यंतच्या ज्या प्रवासात ही सगळी एनर्जी कशी टिकवून ठेवतात ही तुमच्याकडे बघून निश्चितच फक्त डिफरंटली एबल नाही तर नॉर्मल लोकांनी पण प्रेरणा घ्यावी. तर यासाठी निश्चित तुम्ही हे कसं मेंटेन ठेवतात? कारण हे सोपं नाहीये. तुम्ही जसं आता म्हटलात की न थकणं आहे ना रुकणं आहे, तरी पण हे सगळं याच्या मागे काहीतरी सिक्रेट असेल ना की नाही, ही एनर्जी लेवल मला ढळूच द्यायची नाही, यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता? सी, आता मला एक सांगा, ओबियसली तुमची तुम्ही जे काय करत आहात ते करण्यासाठी जर तुमचं त्या गोष्टीमध्ये, सपोज मी आता स्विमिंग करतोय, मला स्विमिंगचं पॅशन असणं गरजेचं आहे, माझं स्विमिंगवरती प्रेम असणं गरजेचं आहे, मला ती गोष्ट आवडणं किंवा माझा त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. सो तुमच्या आवडीची एखादी जर गोष्ट तुम्ही करत असाल, तर मला नाही वाटत आहे की बाबा तुम्ही कितीही थकला किंवा तुम्ही कितीही कंटाळला तरी तुम्ही ती गोष्ट सोडून द्याल. फक्त तुमचं पॅशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि माझं पॅशन जे आहे ते स्विमिंग मध्ये आहे. आणि त्याच्यामुळेच मी मेंटेन केलं. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की यार नाही, आता बास करायचंय, नाही हे नाही करू शकत, ते नाही करू शकत किंवा वर्कआउट नाही करू शकत. बऱ्याच वेळा असं होतं की बॅड फेज येतो, खूप प्रॅक्टिस करतोय, टायमिंग नाही येत किंवा इम्प्रुव्हमेंट होत नाही. पण मग तोच टाइम असतो की बाबा नाही, आपल्याला थोडंसं पेशन्स ठेवायचे आहेत आणि आपल्याला फ्रिक्वेंटली तीच गोष्ट करायची आहे. कितीही बॅड फेज येऊ दे, कितीही तुमचं खराब टायमिंग येऊ दे किंवा किती काही येऊ दे, तो जो बॅड फेज आहे तो एका ठराविक काळासाठी असतो. त्याच्यानंतर
तरी तुम्ही कन्सिस्टंटली फ्रिक्वेंटली ती जर गोष्ट करत राहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये तो बॅड फेज निघून जातो आणि तुमचा चांगला टाइम येतो. सो चांगला टाइम येण्यापर्यंतची वाट बघायची, पेशन्स ठेवायची आणि आपलं काम करत राहायचं. सो हे माझं मेन टार्गेट आहे. आय मीन ते मी करतो. हे सगळं करताना भविष्यात काय योजना आहेत की नेमकं पुढे काय करायचं? योजना इन द सेन्स माझं जे प्लॅनिंग आहे किंवा मी ॲज अन ॲथलीट, आता मी स्पोर्ट्स प्लेअर आहे आणि ऑलमोस्ट मी आता 33 एज आहे माझं. सो मी आणखी 2 3 4 वर्ष मॅक्झिमम करेल. त्यानंतर मी माझ्या ओव्हरऑल जर्नीमध्ये काय केलेलं आहे, म्हणजे मोर दॅन 20 इयर्स मी स्विमिंग करतोय. ठीक आहे. तर मी 20 इयर्समध्ये जे स्विमिंग बद्दल जे नॉलेज गेन केलेलं आहे, ते नॉलेज अपकमिंग जे खेळाडू आहेत किंवा जे ॲथलीट्स आहेत किंवा जे स्विमर आहेत ते त्यांना देईल. आणि त्यांना ज्या डिफिकल्टीज येतात, त्या डिफिकल्टीज त्यांना येऊ नये म्हणून त्यासाठी मी काय करायला पाहिजे, कोचिंग करायला पाहिजे किंवा त्यांना काय डिफिकल्टीज येतात त्या गोष्टींवरती काम करायला पाहिजे, किंवा आम्ही ज्या डिफिकल्टीज फेस केला त्या डिफिकल्टीज किंवा त्या अडचणी त्यांना येऊ नये यासाठी मी काम करेल आणि हेच माझं टार्गेट असेल. धन्यवाद सर. मी भावनाताईंना रिक्वेस्ट करतो की त्यांनी बोलावं. हा, धन्यवाद विशाल. सुयशजी, तुमचं पूर्ण जीवन प्रवास ऐकताना 3 प्रश्न माझ्या मनात आले, तर ते तुम्हाला विचारते. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या स्विमिंगच्या एकंदरीत क्षेत्रात तुम्ही असताना, ॲज अ कोच काम करत असताना, तुम्ही तुमच्या अशा छान अशा झोनमध्ये असता, परंतु ज्यावेळेस असं होतं की तुम्ही नॉर्मल शरीराच्या माणसांमध्ये वावरत असता, त्यावेळेस म्हणजे क्लास 1 ऑफिसर म्हणून ऑफिसमध्ये काम करत असताना किंवा इतर ठिकाणी वावरत असताना तुमच्याकडे बघून चुकचुकणारी माणसं अशी तुम्हाला बघायला मिळाली, भेटली, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला अ, चांगल्या वाईट दोन्ही असतात, तर याबद्दल काय सांगा? बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना माहित नसतं. आता माझे हात नाहीयेत, त्यांना हेच वाटतं की यार ह्याला हात नाही तर हा हात कसा असेल, हा त्याची वैयक्तिक कामं कशी करत असेल, तो कपडे हं, कसा घालत असेल, तो आंघोळ कसे करत असेल, ह्या बऱ्याच गोष्टी त्यांना उद्भवतात. आणि बऱ्याच वेळा ते लोक सिंपती सहानुभूतीपूर्वक आपल्याला मदत करायला जातात किंवा त्यांना खूप सहानुभूती वाटते ह्या गोष्टींची. पण जे कोण लोक आम्हाला विचारायला येतात की बाबा काय झालंय, असं कसं झालं, सो माझी रिॲक्शन त्यावेळेस ही असते की बाबा त्यांना आपल्याबद्दल नॉलेज फारसं नाहीये, त्याच्यामुळं साहजिक आहे त्यांना थोडी सहानुभूती वाटणं किंवा त्यांना सिंपती वाटणं. हा कसं करत असेल, ह्याची लाईफस्टाईल कशी आहे, ह्याच्या करिअरचं काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना वाटत असतात. हे साहजिक आहे. त्याच्यामुळं मी मी स्वतः फार जास्त पॅनिक होत नाही. आणि त्यातून एखाद्यानं जर विचारलंच की बाबा तुझ्या हाताला काय झालंय किंवा हे कसं झालंय, डिसॅबिलिटी कशी आली, तर त्यांना अगदी व्यवस्थितपणे सांगायचं की बाबा हे असं असं झालेलं आहे आणि ह्या गोष्टींमुळे मला माझ्या लाईफमध्ये काहीही फरक पडत नाही. आणि त्यांना जेव्हा आपण बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी सांगतो, हे हाताचं सोडून द्या, मी एक इंटरनॅशनल ॲथलीट आहे किंवा मी स्पोर्ट्स प्लेअर आहे आणि मी जॉब करतोय, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा एखाद एक दोन गोष्टी करून दाखवल्या, तर त्यांनाही समजते की बाबा जरी हा डिसेबल असेल तरी हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. आणि त्यांना जे ऍक्च्युअल प्रश्न जे आहेत किंवा त्यांना जे वाटतं की बाबा हा कसं करेल, सो त्या प्रश्नांचं त्यांचं समाधान होतं. सो येस. हं, आणि फार फार सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या लोकांच्या रिॲक्शनवरती मी जास्त पॅनिक होत नाही. हं, सो माझं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि इव्हन मी जे बाकी डिसेबल लोक आहेत त्यांना त्यांना पण हेच सांगेल की बाबा आपल्याकडे कोण बघतं आहे, तो काय विचार करतोय ते आपल्या हातात नाहीये. पण ते जे काही विचार करतील त्या किंवा आपल्याला बोलतील त्या गोष्टींवरती आपण जास्त पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. बरोबर, सगळ्यात डोक्यामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. अजून एक प्रश्न याच अनुषंगाने माझ्या मनात आला की जसं लोकांना तुमच्याकडे बघून हे वाटतं की हे आंघोळ कसं करत असतील, कपडे कसे घालत असतील, तसा एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा आला की स्विमिंग करताना म्हणजे आतापर्यंत जे काही मी बघितलेलं आहे त्या हाताच्या पंजांचा बऱ्यापैकी वापर स्विमिंग करताना होताना बघितलाय मी. तर तुम्हाला नक्की स्विमिंग करताना हाताचे पंजे नसल्यामुळे काय अडचणी आल्या, त्याच्यावरती तुम्ही कसं मात केली?
अडचणी तर नाहीत आल्या. पण हा फरक एकच पडतो की बाबा ज्यांना हात आहेत, हाताचे पंजे आहेत, ते ज्या पद्धतीनं पाणी म्हणजे पाण्यामध्ये पूल करतात किंवा पाणी ओढतात, ते तर आम्हाला ओढता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या स्पीडमध्ये फरक पडतो. बाकी तर काही जास्त अडचणी येत नाहीत. आणि माझी ही डिसॅबिलिटी आहे किंवा माझं हे चॅलेंज आहे. सो हे नाहीये म्हणून मी आणखी जास्त काय करू शकतोय. जरी हात नसले तरी मी जास्त काय करू शकतोय, माझे पाय चांगले आहेत. मी हातांपेक्षा जास्त माझ्या पायावरती लक्ष देतो आणि त्याच्यातून आपली कशी इम्प्रुव्हमेंट होईल ह्या गोष्टींमध्ये मी लक्ष देतो. सो दॅट्स ऑल. खूप म्हणजे खूप नॉर्मल आहे. आणि फरक एवढाच आहे, ज्यांना हात आहेत ते जास्त पाणी ओढतात आणि आम्हाला पंजे नसल्यामुळं जास्त पाणी ओढता येत नाही आणि थोडा स्पीडमध्ये फरक पडतो. मग आम्ही जेव्हा कॉम्पिटिशनला खेळतो तेव्हा आमच्या कॅटेगरीमध्ये आमच्यासारखेच ऍथलीट असतात. त्यांना हात आहेत किंवा त्यांना पाय आहेत असं नाही. आमची डिसॅबिलिटी आहे ना, ते क्लासिफिकेशन जे केलेले आहे त्याच पद्धतीने आमच्या इव्हेंटमध्ये मुलं असतात, ऍथलीट असतात. सो त्याचा फारसा प्रॉब्लेम नाही होत. हा, आता अजून एक तिसरा प्रश्न असा की तुमचं एकंदरीत सगळं स्टोरी ऐकत असताना तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं, परंतु त्याच्या आदल्याच दिवशी फिट कॉस्ट्युम 3 तासाच्या वरती अंगावरती असल्यामुळे तुम्हाला इंजुरी झाली होती आणि त्याच्या आधी सुद्धा 6 महिने जवळपास तुम्हाला इंजुरी झालेली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा कोचने सांगितलं की वॉर्मअप न करता डायरेक्ट पाण्यामध्ये डाईव्ह करायचं आहे आणि तुमचं जे काय काम आहे ते करायचं आहे तिथे जाऊन, तर हे सगळं म्हणजे इंजुरी झाली आहे, अगदी आदल्याच दिवशी इंजुरी झाली आहे, हे सगळं डोक्यात असताना आपली मानसिक शक्ती टिकवून ठेवणं आणि त्या गोष्टीचा आपल्या परफॉर्मन्सवरती परिणाम होऊ न देणं, याच्यासाठी एक स्वतःच एक वेगळं एक मानसिक शक्ती ही लागते. त्याच्यासाठी तुम्हाला विशेष काही कोचिंग मिळतं किंवा तुमचे सेल्फ टॉक तुम्ही तशा पद्धतीने करत असता किंवा अजून कोणाचं तुम्हाला या विषयात मार्गदर्शन मिळतं, याबद्दल मला जरा समजून घ्यायचंय. अशा म्हणजे मेंटल ट्रेनर असतात, ऍथलीट्स लोकांचे मेंटल ट्रेनर असतात किंवा सायकोलॉजिस्ट असतात. आणि अशी जर डिफिकल्ट सिच्युएशन असेल तर ते नक्कीच तुम्हाला त्या सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी किंवा तुमचं मेंटल टफनेस वाढवण्यासाठी, तुमचं म्हणजे मानसिकता सुधारण्यासाठी ते खूप हेल्प करतात. पण माझ्या केसमध्ये मला जेव्हा तो प्रॉब्लेम आला तेव्हा म्हणजे मी पर्सनली माझ्याबद्दल सांगतोय. मला जेव्हा तो प्रॉब्लेम आला तेव्हा मी विचार केला की बाबा आता फायदा काय, की बाबा नाही यार, आता असं नव्हतं व्हायला पाहिजे, आता मी काय करू, आता मला कॉम्पिटिशन खेळता येणार नाही, नाही मी आता जिंकू शकत नाही. ह्या गोष्टींचा जर मी निगेटिव्ह विचार केला असता तर 100% मी जो निगेटिव्ह विचार करतोय तोच निगेटिव्ह इम्पॅक्ट माझ्या इव्हेंटवरती पडला असता. मग मी निगेटिव्ह इम्पॅक्ट का टाकू त्याच्यावरती. मला माहितीये मला इंजुरी झाली, पण मग त्या गोष्टींचा जर मी विचार केला किंवा तीच गोष्ट म्हणत बसलो तर फायदा काय होणार आहे. होणार तर लॉसच आहे. सो मी त्यावेळेस विचार केला की बाबा जे झालंय ते झालंय, त्या गोष्टींचा विचार करणं किंवा त्या गोष्टींबद्दल नाही असंच झालं तसंच झालं मला इव्हेंटच नाही करता येणार, ह्या गोष्टींचा विचार करून फायदा तर काहीच नाही होणार आहे ना. सो ज्या गोष्टींचा फायदा नाही होणार त्या गोष्टींचा विचारच नाही करायचा. मला प्रॉब्लेम आला आहे, हा त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि माझ्या इव्हेंटवरती किंवा माझ्या कामावरती फोकस कसं करायचं आणि त्यासाठी काय करायचं, ह्या गोष्टींचा मी विचार केला. आणि ऍक्च्युली तसं करायला पाहिजे. कारण निगेटिव्ह विचार करून तुमच्या हातामध्ये निगेटिव्ह रिझल्ट येणार आहे. जरी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल तरी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. ठीक आहे, इट्स ओके, मी पॉझिटिव्ह विचार करतो. मी स्वतःला म्हणायचो की बाबा इंजुरी जरी असेल तरी मी फिट आहे, उद्याच्या कॉम्पिटिशनसाठी फिट आहे मी, आणि मला ते जिंकायचंय, मला ते करायचंय. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप जास्त मनापासून पॉझिटिव्ह विचार करता ना, तर हे इंजुरी किंवा तुमच्या लाईफ मधल्या डिफिकल्टीज आहेत ना, म्हणजे ऑनेस्टली मी कोणत्या पुस्तकातलं वाचून सांगत नाही किंवा काय नाही, मला जो एक्सपिरियन्स आला ते सांगतोय मी. तुम्ही कितीही प्रॉब्लेम मध्ये असू द्यात, पण तुम्ही स्वतःच्या मनाला म्हणायचे नाही, मी सध्या बेस्ट आहे आणि मी माझं बेस्ट देणार आहे. आणि फ्रिक्वेंटली तुम्ही तीच गोष्ट तुमच्या ह्याच्यामध्ये करा. मी व्हिज्युअलाइज करायचो रेस, की बाबा मी आता रेफरी आम्हाला बोलवतायत, डायव्हरती त्या ब्लॉकवरती उभा राहायला सांगतायत, विसल देतायत, मी पाण्यामध्ये उडी मारतोय, मी अंडर वॉटर किक करतोय, मी माझे हात चालवतोय, स्विमिंग करतोय, हात चालवतोय आणि मी खूप फास्ट जातोय.
ह्या सगळ्या गोष्टींचं मी व्हिज्युअलायझेशन खूप आधीपासून केलं होतं, म्हणजे इंजुरी जरी झाली तरी. हा, मी जर इंजुरीचं व्हिज्युअलायझेशन केलं असतं तर नक्कीच मी कॉम्पिटिशनला खेळू शकलो नसतो. सो सांगायचं तात्पर्य एकच, तुम्ही कितीही बॅड मेंटॅलिटीमध्ये असू द्यात, तुम्ही त्या गोष्टींचा विचार करू नका, निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही कितीही प्रॉब्लेम मध्ये असू द्यात, तुम्ही स्वतःला सांगा नाही, प्रॉब्लेम जाऊ देत, मी खूप बेस्ट आहे, मी खूप चांगला आहे आणि मला ते करायचं आहे. असं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह जर विचार करत असाल फ्रिक्वेंटली, तर 100% तुम्ही ती गोष्ट अचीव्ह करणार म्हणजे करणार, जो मला पर्सनली एक्सपिरियन्स आलाय. सो येस, मी तेच सांगेल, मला जो प्रॉब्लेम आला किंवा त्रास झाला त्या गोष्टींचा मी विचार नाही केला. त्या गोष्टींचा विचार करून लॉस करून घेण्यापेक्षा मी पॉझिटिव्ह विचार केला आणि त्याच गोष्टींवरती मी काम करत राहिलो आणि मला ते मिळलं, जिंकलं. दॅट्स ऑल. वा वा, तुम्ही अगदी नावाप्रमाणे सुयश आहात हे तुम्ही सिद्ध केलंय तुमच्या बोलण्यातून. व्हेरी नाईस. खूप छान वाटलं ऐकून. मला खूपच ऍक्च्युली मोटिवेटिंग आहे. मी याच्यामध्ये आणखी एक गोष्ट ऍड करेल, म्हणजे स्पोर्ट्सची नाहीये, ती थोडीशी वेगळी आहे. मी मागच्या एक 3-4 महिन्यांपूर्वी माउंट आबूला गेलो होतो. आपल्याला माहित असावं कदाचित ते. हं. माउंट आबू येथे आध्यात्मिकतेवरती जास्त म्हणजे लेक्चर्स किंवा ह्या गोष्टी, हो, ब्रह्माकुमारीस. हं. ब्रह्मकुमारीज, येस येस येस, हं. मेडिटेशन, त्यानंतर आपण हे करणं, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. हे त्या ठिकाणी मी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर मला एका एका सरांनी प्रश्न विचारला म्हणजे ते म्हणे की बाबा तुला हात नाहीये, तू कसं करतोय, काय करतोय. म्हणजे त्यांना थोडंसं सिम्पथेटिकली त्यांनी विचारलं. सो मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, सर मला हात नाहीयेत म्हणून मला कोण खायला घालून आनंद सुयश जी, एकच रिक्वेस्ट है, अगर आप हिंदी में बात करोगे, जावेद जी आए हमारे साथ और जम्मू कश्मीर से, तो उनको भी समझ में आएगा। ही इज पद्म श्री अवार्ड विनर और हमारे यहाँ पर स्पीकर भी, ओके मतलब ओके। उनका बहुत बड़ा काम है जम्मू कश्मीर में। तो हम्म, हिंदी में बात रखिएगा प्लीज। चलेगा चलेगा। सो मैं वहां पे माउंट आबू गया था। तो वहां पे मुझे एक सर ने पूछा कि भाई तुम्हें हाथ नहीं है, कैसे करोगे, क्या होगा, मतलब वो थोड़ा पैनिक हो गए थे, थोड़ा सिंपैथेटिकली मुझे पूछ रहे थे। तो मैंने उनको बताया सर मुझे हाथ नहीं है, इसीलिए मेरे को कोई सिंपति नहीं चाहिए। अगर सिंपैथेटिकली मेरे को, हाँ अच्छा ठीक है, सिंपति है तो मैं सिंपैथेटिकली कोई मुझे आके खिलाएगा क्या, कोई मुझे आके हेल्प करे, अगर करेगा तो फिर भी कितना दिन करेगा, 8 दिन, 10 दिन, 1 महीना, 2 महीना करेगा। उसके बाद वो खुद के काम देखेगा, ना ही कंटिन्यू मेरे साथ रहेगा। तो मैंने उनको बताया मुझे हाथ नहीं है, ये मेरा ऑप्शन नहीं है, मेरे पास दूसरा कोई ऑप्शन ही नहीं है जीने के सिवा, या तो करो या तो मरो। हाथ नहीं है, दैट इज सेकेंडरी। प्राइमरी क्या है, मेरे को जीना है, मेरे पास दूसरा कोई ऑप्शन ही नहीं है। सो अपने लाइफ को देखने का जो नजरिया है, पॉइंट ऑफ व्यू जो है अपने लाइफ को देखने का, वो ऐसा होना चाहिए कि नहीं, मुझे हाथ नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन मेरे को एनी हाउ मेरे को जीना है, तो उसके लिए मेरे को क्या करना है वो चीजें मुझे करनी है। हाथ नहीं है ये अगर सोचूंगा मैं कैसे करूंगा क्या करूंगा, दैट इज नॉट ऑप्शन। मुझे हाथ नहीं है और इसीलिए मेरे को करना ही है, अगर नहीं करूंगा तो मैं मर जाऊंगा, या तो करो या तो मरो। सो उनको मैं ऐसे बताया तो उनको बहुत अच्छा लगा था ये। हेलो। बहुत ही बढ़िया सुयश सर। वेरी हाँ। गुड। वो सब सुन के बहुत अच्छा लग रहा है। बहुत बहुत मोटिवेटिंग बात करते हो आप। थैंक यू सो मच। थैंक यू मैम, थैंक यू। शुक्रिया भावना थे। अशोक भांसे सर। नमस्कार सर। नमस्ते। सर आप मुझे एक बताइए, क्या अभी आप जो कोचिंग करते हैं तो सर्वसामान्य के भी लिए करते हैं क्या सिर्फ डिसेबिलिटी लोगों के लिए करते हैं? नहीं नहीं नहीं, नॉर्मल बच्चों को भी ट्रेनिंग कराता हूँ, डिसेबल को भी कराता हूँ, दोनों को भी। थैंक यू सर। यस यस, थैंक यू। जावेद सर, आपका स्वागत है। आप थोड़े अभी ज्वाइन हुए हैं। सुयश जी इंटरनेशनल स्विमर है और अर्जुन अवार्ड विनर है। और बचपन से लेकर आज तक बहुत सारे कंपटीशन, मतलब अभी 20 साल के ऊपर उनका स्विमिंग का एक्सपीरियंस है। तो आप कुछ बात रखना चाहोगे जावेद जी? जावेद सर।
आई थिंक वो अनम्यूट नहीं कर पा रहे। हाँ, ये बहुत बढ़िया काम है आपका सुरेश जी। और जो भी आपने कहा, तीन सबसे इम्पोर्टेंट चीजें कि न थकना है न रुकना है, और एक तो जीना है या मरना है, ये दो चीज सबसे इम्पोर्टेंट है। और दूसरी चीज की थिंक पॉजिटिव और विजुअलाइजेशन ऑफ योर पॉजिटिव वाइब्स, वो सबसे जरूरी चीज आपने यहाँ पर दोहराई है। तो बहुत ही बढ़िया लगा आपसे बात करके, संवाद करके। हमारा मकसद यही है कि जो भी आपके जैसे महानुभाव ग्राउंड लेवल पर इतना बड़ा काम कर रहे, तो उनका कम से कम इंट्रोडक्शन तो हो जाए। उनसे सिर्फ, आपसे सिर्फ डिफरेंटली एबल नहीं तो नॉर्मल लोग भी इंस्पायरेशन ले सकते आपसे, आपका कार्य देखकर उनके जीवन में कुछ बदलाव हो सके। इतना आपका बहुत एफर्ट से अबाउट योर लाइफ, जो आपने सबसे बड़ी बात की कि जीना है, ये सबसे इम्पोर्टेंट है। बाकी तो सारे चीजें आती है जाती है, इट डज नॉट मैटर। तो मैं हमारे पूरे संकल्प फाउंडेशन और संवाद सारथी के फैमिली के तरफ से आपको शुक्रिया अदा करना चाहूंगा। आगे भी हम संवाद में रहेंगे। सिर्फ जाते जाते एक छोटा सा मैसेज सबके लिए, फिर हम प्रार्थना से आज के इस सत्संग की समापन की तरफ जाएंगे। बहुत बढ़िया लगा सर। एक बात पूछना भूल गया अबाउट योर फैमिली। मेरे घर में मम्मी पापा है। मेरी एक बड़ी बहन है, वो उसकी शादी हो गई। और मेरी भी शादी हो गई है। मुझे दो बच्चे हैं, एक 6 साल का बेटा है और एक 2 साल की बेटी है। यस। बहुत बढ़िया। थैंक यू सर, थैंक यू। तो एक छोटा सा संदेश सभी के लिए, कि कैसे पॉजिटिव रहना चाहिए, जो आपके लाइफ में ऑलरेडी आप कर रहे हो। हम्म। जाते जाते एक छोटा सा संदेश दीजिए सभी को, फिर हम प्रार्थना से आज के इस सत्संग की समापन की तरफ जाएंगे। यस। सो एट लास्ट मैं यही बताना चाहूँगा कि डोंट थिंक व्हाट यू डोंट हैव, थिंक ऑफ व्हाट यू हैव एंड वर्क ऑन इट। डेफिनेटली यू विल अचीव योर टारगेट। जो भी रहेगा आप अचीव कर पाओगे। अगर मेरे पास हाथ नहीं थे और मैं उसी के बारे में सोचता रहा तो शायद मैं ये नहीं कर पाता। लेकिन हाथ ना होने के बावजूद भी मैं स्विमिंग अच्छे से करता हूँ, मैं पढ़ाई अच्छे से करता हूँ। तो मैंने उसके ऊपर फोकस किया, उसके ऊपर ध्यान दिया, उस पर मेहनत की। इसीलिए मैं आज यहाँ पे आ गया। सो अपने पास जो नहीं है, अपने पास जो चीजें नहीं है उसके बारे में मत सोचो। अपने पास जो चीजें है उसके बारे में सोचो, उसके ऊपर काम करो। डेफिनेटली आपका जो भी टारगेट है वो आप अचीव कर पाओगे। दैट्स ऑल। थैंक यू सुरेश जी। मैं भावना ऐसे रिक्वेस्ट करता हूँ कि प्रेयर से इस सत्संग की समापन कीजिए। सर्वे भवन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। धन्यवाद। धन्यवाद सुरेश जी, धन्यवाद विशाल। थँक यू. धन्यवाद ताई। सुयश जी, पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो। आपण पुढेही संवादात राहूया, आणि निश्चितच तुमचं आजचं हे टॉक आम्हालाच नाही, जे पण फेसबुकवर युट्यूबवर बघतील त्या सर्वांनाच प्रेरणादायी आहे। एवढं बोलून थांबतो। खूप खूप धन्यवाद। थँक यू सर, थँक यू सर.